तर आज आपण कोकणात केली जाणारी चटपटीत चटकदार अशी कैरीची आमटी कशी करायची तेच बघतोय। ही आमटी गरमागरम केल्यावर लगेचच गरमागरम भाताबरोबर सर्व करायची, खायला खूप छान लागते। तर आमटीसाठी अगोदर वाटण तयार करून घ्यायचं। तर त्यासाठी मिक्सरच्या छोट्या पॉटमध्ये ओलं खोबऱ्याचं काप घेतलेले आहे, त्याचे जे साल आहे ते काढून घेऊन मग ते वापरायचं आहे। एक हिरवी मिरची, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 7-8 लसूण पाकळ्या, 1 चमचा धणेपूड आणि 1 चमचा लाल मिरची पूड घालून थोडंसं पाणी घालून मिक्सरला अगदी फाईन पेस्ट तयार करायची आहे। याला बाइंडिंग येण्याकरिता 1 चमचा तांदळाचं पीठ किंवा बेसन पीठ घालू शकता। तर 1 चमचा तांदळाचं पीठ घालून पुन्हा मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। हे जे वाटण आहे जेवढं स्मूथ वाटेल तेवढं स्मूथ वाटायचं। त्यानंतर कढईमध्ये 2 मोठे चमचे तूप गरम करून मोहरी, मेथीदाणे, कढीपत्ता आणि हळद घालून खमंग फोडणी तयार करायची। इथे मी थोडेसे कैरीचे काप घेतलेले आहे ते यामध्ये घालायचे आहे। कैरी आंबट आहे त्यामुळे थोडेसेच घेतलेले आहे। कैरी कितपत आंबट आहे त्यानुसार तुम्हाला यामध्ये कैरी घालायची आहे। कैरीचे काप थोड्या वेळ या फोडणीमध्ये परतून घ्यायचे आणि थोडंसं पाणी घालून यावर झाकण ठेवून कैरी पूर्णपणे शिजतपर्यंत, मऊ होतपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। कैरी चांगल्यापैकी मऊ झाली, त्याचा अर्क त्या पाण्यामध्ये उतरला की यामध्ये चवीनुसार गूळ घालायचा आहे। कैरी कितपत आंबट आहे त्यानुसार गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे, म्हणजे चटपटीत चटकदार आंबट गोड अशी ही आमटीची चव यायला हवी। सोबतच यामध्ये जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे। हे थोड्या वेळ तेलामध्ये परतून घ्यायचं आणि आता आवश्यकतेनुसार पाणी घालून ही जी आमटी आहे उकळी फुटायच्या आतच तुम्हाला शिजवून घ्यायची आहे, म्हणजे जास्त शिजवायची नाही। पाणी घातल्यावर हलकासा दाटसरपणा आला आणि यातून वाफ यायला लागली की गॅस बंद करायचा आहे। जास्त जर शिजवली तर ते फाटू शकते। गॅस बंद केल्यावर वरतून कोथिंबीर घालून गरमागरम ही आमटी तुम्ही भाताबरोबर सर्व करू शकता। छान अशी चटपटी चटकदार लागते। तर नक्की ट्राय करून बघाल, कशी झाली कॉमेंट्समध्ये सांगाल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका।